घरून रूम वर तर आलो, पण इथं तर गॅस टाक्याच नाही भेटू राहिल्या. मग आता मेस चालू आहे का बंद तेच नाही माहिती. म्हणलं चला डायरेक्ट मेसला जाऊनच बघू, आणि मेसला आलो. इथं तर मेसवाल्या मावशीने वेगळाच सीन करून ठेवलाय. डायरेक्ट अंगणामध्ये चूल पेटून भाजी चपात्या बनवायला सुरुवात केली. मग भाजी वगैरे काढून घेतली आणि जेवायला बसलो. आता काही दिवसापूर्वी थोडे व्हिडिओ व्हायरल झालते, त्यामुळे मी व्हिडिओ बनवतो हे मेस मध्ये पण कळालं होतं. मग काय सगळे पोरं पण म्हणत होते एकदा आम्हाला पण व्हिडिओ मध्ये घे. मग जेवण करून आम्ही निघालो सिम चेंज करायला, कारण दीपकचा बॅलन्स संपत आलाय ना. सिम पोर्ट करून त्याला फ्रीचा बॅलन्स पाहिजे. तसं काही नाही, आमच्या रूम मध्ये ना एअरटेलला 5G रेंजच आहे ना, म्हणून तो जिओ मध्ये पोर्ट करतोय. मग काय ती प्रोसेस करायला सुरुवात केली. मग भाऊचा फोटो काढायचा होता, तर भाऊ भीतीपेक्षा उच निघला. व्यवस्थित बॅकग्राऊंडच कॅप्चर व्हायना. मग त्याला तिथून एका कोपऱ्यात नेलं आणि तिथं जाऊन त्याचा फोटो काढला. जिओवाला म्हणाला गाडीवरचं गिफ्ट घेऊन जा. आयला म्हणलं गिफ्ट पण आहे भाऊ. त्या गिफ्ट मध्ये ना पाण्याच्या बॉटल होत्या. एक कलर पसंत करून बॉटल घेतली. काय पण म्हणा, पण बॉटल मस्तपैकी छोटीशी क्यूट होती. मग बॉटल घेऊन रूम वरती आलो, तर आमच्या मागे आपला छोटा डॉन पण आला. मला येऊन बॉ करीत होता. त्याला म्हणलं दे इकडे, मला पण ट्राय करू दे, वाटतो का नाही मी पण खतरनाक हॅकर. मग छोट्या डॉननी गुळ काढला आणि दाताने सोडायला सुरुवात केली. अरे थांब म्हणलं मी देतो काढून. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग, लाईक सबस्क्राईब फॉलो नक्की करा.